हाय हॅलो नमस्ते मिसेस पजोलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत। तर हा व्लॉग आहे होळी दिवशीचा। पण काय झालं अचानक म्हणजे फौजी म्हणाले की हॉस्पिटलमध्ये जायचं आहे आणि अचानक म्हणता येणार नाही कारण आधीला खूप दिवस झाले स्किन इश्यूज बरेचसे रॅशेस वगैरे होत होते आणि खूप जास्तच झालं होतं ते आणि आम्ही भरपूर हॉस्पिटल्समध्ये म्हणजे भरपूर डॉक्टरांना दाखवलं, मित्तलमध्ये पण दाखवलं, त्याच्यानंतर आमच्या सीजीएचएस मध्ये आमच्या सीआरपीच्या हॉस्पिटलमध्ये तरी पण काही कमी येत नव्हतं आणि मग आम्ही ठरवलं की आता जेएलएन मध्ये फायनल दाखवूया। तर तिथे पण स्किनचे खूप जास्त डॉक्टर आहेत तर मग म्हणून आम्ही तिथे गेलो आहे। आणि होळी बघा ह्या वर्षीची होळी अजिबात चांगली नाहीये कारण काय झालं सकाळी सकाळी आम्ही होळी दिवशी हॉस्पिटलला गेलो। आयुषला पण ते जे लिपला झालं होतं फोडी ते पण अजून कमी झालं नाही, जवळजवळ महिना दीड महिना होऊन गेले। तर आता आम्ही हॉस्पिटलमध्ये दाखवतोय आणि मग घरी चाललोय बसने कारण फौजी जाणार आहे G7ला आणि इकडे ना अशा पद्धतीचा बस असतो, प्रायव्हेट बस आहे ते। जसं घरी आता पुरणपोळीचा घाट घातलाय ते करायचं सगळं। चला आता घरी गेल्यानंतर ब्लॉग कंटिन्यू। तर बघा घरी आल्याच्या नंतर दुपारचं फौजींना जेवण बनवलं आणि संध्याकाळी मग मी 4 वाजल्यापासून मग पुरणपोळीचं जे पण राहिलं होतं पुरण वगैरे आधी शिजवून घेतलं होतं मी सकाळी, गुळणी भात, फक्त आमटी आणि पोळ्या भजी पापड एवढंच राहिलं होतं। तर मग पोळ्याच मेन असतात त्यालाच खूप जास्त वेळ लागतो तर मला 7-7:30 वाजले आणि मग व्हिडिओ म्हणजे करायचंच झालं नाही मला कारण आधीला पण बघायचं होतं आणि सगळंच हे होतं त्यामुळे मग मी व्हिडिओ काही शूट केला नाही। डायरेक्ट आता होलिका पूजनला आलोय, आता वाजलेत 8 आणि आम्ही आता पूजा करतोय होळीची कारण होलिका दहन आहे 10 वाजता रात्रीच्या, त्यामुळे 11 वाजता आहे मुहूर्त म्हणे, तर इकडे मुहूर्त काढून असतं होलिका दहन, त्यामुळे मग आता 11 वाजता काय रात्री आपल्याला जमणार नाही कारण आधी आयुष दोघे पण झोपले। आयुष थोडीशी झोप कंट्रोल करेल पण आधीला घेऊन येणं पॉसिबल होणार नाही, त्यामुळे मग मी आणि गायत्रीजांनी असं ठरवलं की आपण आधीच पूजा करून घेऊया। तर मागच्या वर्षी पण मी तसंच केलं होतं, आधीच मी आणि शीतलताई आधीच पूजा करून आलो होतो आणि त्याच्या मागच्या वर्षी होलिका दहन झाल्यानंतर आम्ही आलो होतो, असं झालं। तर चला आहेत सगळे ब्लॉग या आधीचे पण आणि आता या कॅम्प मधली आमची ही शेवटची होळी असणार आहे। तर चला तर आता आम्ही पूजा करून घेतली, एक फेरी पण मारली कारण फेरी मारतात होलिका म्हणजे दहनच्या वेळेस आधी, त्यामुळे मग आता पूजा करून झाली, आता चाललोय आम्ही घरी। आता झाली आमची पूजा करून निघालो, होलिका दहन आहे रात्री 11 वाजता, आता किती 8 वाजले ना, 8:30 फ्लॅश पडायला तिथे हे नसतं। हॅपी होली आधी आम्ही आता चाललोय, सगळे खेळून आले, चला सगळे रंगून कलरनं पूर्ण भरून आले। तर येऊन आम्ही 4 वर्ष झाली पण होळी खेळायला आम्ही ग्राउंडवर कधीच गेलो नव्हतो, ह्या वर्षी पहिल्यांदाच मी गेले रंग खेळायला। आणि असं पण मला रंगाची किंवा कुठल्याच असं म्हणजे केमिकल काही असो तर काही चेंज झालं की मला लगेच ॲलर्जी येते, रॅशेस येतात, त्यामुळे मग मी शक्यतो अशा ह्याच्यात जात नाही मी जास्त। पण आता पण मी थोडंसंच म्हणजे लावलं, ज्या पण ओळखीच्या होत्या ज्या लावायला येत होत्या त्यांनाच मी थोडंसं मग हे केलं आणि लगेच क्लीन करून टाकायचे कारण एक क्षणापुरतीच आपली मजा होते पण स्किनची परत वाट लागते, त्यामुळे मग मी थोडंसंच खेळले आणि बाजूलाच होते आणि एवढंच व्हिडिओ शूट केला बरं का मी प्लॅनिंग केलं होतं पण झालं सगळं उलटच। आजचा दिवस पण कालच्या सारखाच खूप खराब म्हणजे खूप सगळ्यात बेकार दिवस होता कारण हा व्हिडिओ शूट केला आणि आम्ही मग म्हणलं की थोडा वेळ बसूया, तिथे चेअर होत्या आणि तिथे बसायला गेलो आणि तिथे मला माझ्या बहिणीचा फोन आला आणि असं झालंय म्हणून, कारण माझे जे आजोबा आहेत म्हणजे माझ्या मम्मीचे वडील तर ते एक्सपायर झाले होते, त्यामुळे मग मी तिथून लगेच परत आले आणि पुढं काय व्हिडिओ ब्लॉग काय शूट केला नाही। खूप वाईट वाटत होतं कारण आम्हाला शेवटी बघायला पण भेटायला पण मिळालं नाही। जवळजवळ 1 वर्षापूर्वी आम्ही माहेरी गेले होते तेव्हा आमची भेट झाली होती आणि त्याच्यानंतर काही भेटच झाली नाही। तर चला असू दे, आमच्या नशिबात नव्हतं म्हणायचं भेटायचं। आज 8 दिवस झाले त्यांना